प्रत्येक घरामध्ये तळणीचे पदार्थ बनवण्याची पारंपरिक प्रथा आहे। तर आज आपल्या किचनमध्ये सुद्धा आपण या खमंग खुसखुशीत आणि झणझणीत तिखट पुऱ्या बनवणार आहोत। आणि या पुऱ्यांची एक खास खासियत आहे, ती म्हणजे या पुरीसाठी लागणारे जे कणिक आहे त्यामध्ये आपण एकही थेंब पाण्याचा न घालता ही कणिक मळणार आहोत। तर तुम्हालाही प्रश्न पडला असेलच ना की कणिक आपण पाणी न घालता कशी मळणार आहोत। चला तर मग व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पटकन या झणझणीत पुऱ्या कशा बनवायच्या ते बघू। तर या ठिकाणी ही कणिक मळण्यासाठी मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे। असं तुमच्याकडे भांडं नसेल तर तुम्ही एखादी मोठी परात सुद्धा घेऊ शकता। तर यामध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी लागणारं जे पीठ आहे ते आपल्याला थोडंसं जाडसर स्वरूपाचं लागणार आहे, त्यामुळे मी हे चाळून अजिबात घेतलेलं नाही। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा ओवा हलका हातावर क्रश करून घालूया, त्यामुळे त्याचा फ्लेवर त्या पुरीमध्ये खूप छान येतो। आता आपण या पुरीसाठी झणझणीत असा ठेचा बनवणार आहोत। ठेच्याचा वापर करून आज आपण ही पुरी मस्त अशी झणझणीत बनवणार आहोत। तर या ठिकाणी हिरवी मिरची, लसूण आणि 1 चमचा जिरं घालून हे मिक्सरला जाडभर मी वाटून घेतलेलं आहे। आता आपण हे पिठामध्ये मिक्स करून घेऊया। तुम्हाला कितपत तिखट हवा आहे त्याप्रमाणे तुम्हाला यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। तुम्हाला खूप जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही थोडीशी जास्त मिरची घालू शकता, किंवा अगदी हलक्या तिखट जर पुऱ्या तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही थोडीशी मिरची घातली तरीही चालेल। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं। आता बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर, हिरवा ठेचा यामुळे या पुरीला चव खूप जबरदस्त येते। कोथिंबीर घातली। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हा ठेचा पूर्ण पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी ही पुरी लाल मिरची घालून जर तुम्ही बनवली तर तितकी त्याची चव विशेष लागत नाही, पण हिरवा ठेचा घातल्यामुळे या पुरीला चव अगदी गावरान चव येते आणि खूप छान ही पुरी चवीला होते। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊया। हळद या ठिकाणी पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता किंवा नाही घातली तरीही चालेल। हळद घातल्यानंतर परत आपण ही पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता ही पुरी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालूया। तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता, पण या ठिकाणी मी 3 चमचे कडकडीत तेल यामध्ये घातलेलं आहे। सुरुवातीला चमचाने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते तेल पूर्ण पिठाला हाताने चोळून घ्यायचं आहे। अगदी ते पीठ भुसभुशीत झालं पाहिजे असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदी अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ हाताने चोळून घ्यायचं आहे, त्यामुळे तेल अगदी पिठाला छान लागलं जातं आणि त्यामुळे ही पुरी खुसखुशीत होते। थंड झाल्यानंतर सुद्धा ही पुरी वातट अजिबात होत नाही। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला जो विचारला होता प्रश्न त्याचं उत्तर म्हणजे पाण्याऐवजी आज आपण इथे ताक वापरणार आहोत। ठेचा आणि ताक याचं जे कॉम्बिनेशन आहे त्यामुळे या पुरीला खूप जबरदस्त चव येते। तर या ठिकाणी हलका आंबट असलेला मी ताक घेतलेला आहे। ताकामध्ये पुरी मळल्यामुळे या पुरीला हलका आंबटपणा येतो आणि पुरी थंड झाल्यानंतर सुद्धा ती वातट अजिबात होत नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला ताक घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता खूप असं घट्टसर हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। पीठ जर सैलसर झालं तर ती पुरी तेल जास्त पिते आणि ती थंड झाल्यानंतर वातट होते, त्यामुळे पीठ तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं घट्ट ठेवायचं आहे। त्यामुळे पुरी खुसखुशीत होते आणि थंड झाल्यानंतर ती मऊ जरी झाली तरीसुद्धा ती खायला खुसखुशीत लागते। आता ही कणिक 15 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया, त्यामुळे ती अगदी छान भिजली जाते। आणि इथे मी 1 ग्लास हे ताक घेतलं होतं, तर एका ग्लासामध्ये मला अर्ध्या ग्लासापेक्षा एक 2 ते 3 चमचे एक्स्ट्रा ताक लागलेला आहे। त्यामुळे खूप जास्त ताक एकदाच घालू नका,
तर आता इथे 15 मिनिटं झालेली आहेत. कणिक बघू शकता सुरुवातीपेक्षा हलकी सॉफ्ट झालेली आहे, खूप जास्त नाही. तर अशा पद्धतीचं टेक्स्चर आपल्याला या पुरीसाठी लागणार आहे. त्यामुळे एकदाच यामध्ये ताक घालू नका. ताक, ठेचा, त्याचबरोबर कोथिंबीर, त्यामुळे या सगळ्यांची चव या पुरीमध्ये खूप छान येते आणि चवीला ही पुरी खूप खमंग लागते. आज आपण या पुऱ्या 2 पद्धतीने बनवणार आहोत. एक म्हणजे असे पेढे बनवून तुम्ही एक एक पुरी त्यापासून लाटून बनवू शकता आणि ही पुरी आपल्याला खूप पातळ लाटायची नाही किंवा खूप जास्त जाडसर ठेवायची नाही. मध्यम जाडीची ही पुरी लाटून घ्यायची आहे. आणि दुसरी पद्धत म्हणजे अशा पद्धतीने एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि तुम्हाला हवं त्या आकारामध्ये ही पुरी कट करून घ्यायची आहे. त्यामुळे सुद्धा काम सोपं होतं. तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही पद्धत इथे वापरू शकता. तर अशा पद्धतीने मी दोन्ही पद्धतीने इथे पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता या पुऱ्या तुम्हाला अगदी क्रंची स्वरूपामध्ये हव्या आहेत की मऊ पडल्यानंतर सुद्धा त्या खुसखुशीत लागल्या पाहिजेत, यासाठी इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. जाडसर स्वरूपाची तुम्ही जर पुरी लाटून घेतली तर ती तळल्यानंतर मऊ पडते पण चवीला खुसखुशीत लागते. आणि पातळ जर पुरी लाटून घेतली तर ती तळल्यानंतर क्रंची होते. त्यामुळे तुम्हाला कशा पद्धतीची ही पुरी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही ही पुरी लाटून घेऊ शकता. तर या ठिकाणी मी 2 पद्धतीने पुऱ्या बनवत आहे. एक जाडसर स्वरूपाच्या आणि काही पातळ स्वरूपाच्या इथे मी पुऱ्या लाटून घेणार आहे. त्यामुळे मऊसर आणि क्रंची अशा दोन्ही मी पुऱ्या इथे बनवणार आहे. तर राहिलेल्या पिठापासून सुद्धा मी छान पोळी लाटून त्यापासून हवं त्या आकारामध्ये या पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत. तर या मी थोड्याशा जाडसर ठेवलेल्या आहेत आणि काही पुऱ्या यातल्या थोड्याशा मी लाटून घेतलेल्या आहेत. अगदी हलक्या हाताने लाटून घेतलेल्या आहेत. आता पुऱ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत. चला तर मग आता पटकन ह्या तळायला घेऊया. तर तळण्यासाठी सुद्धा इथे एक खूप मोठी मी टिप्स सांगणार आहे. तर ह्या पुऱ्या तळण्यासाठी मी लोखंडाची कढई घेतलेली आहे. लोखंडाची कढईमध्ये एकदा तापमान वाढलं की ते लवकर कमी होत नाही. त्यामुळे पुऱ्यासुद्धा यामध्ये पटकन करपल्या जातात. त्यामुळे लोखंडाची कढई जर तुम्ही घेत असाल तर ती मध्यम आचेवर एकदा गरम झाली की गॅस मंद आचेवर करायचा आणि पुऱ्या तळून घ्यायच्या. त्यामुळे त्या अगदी एकसारख्या तळल्या जातात आणि कढईचं तापमानसुद्धा वाढणार नाही, ते मेंटेन राहतं. तर व्हिडिओमध्ये बघू शकता सुरुवातीला कढई एकदम छान तापल्यानंतर गॅस मी मंद आचेवर केला आणि अगदी खुसखुशीत अशी मी पुरी तळून घेतलेली आहे. तर या ठिकाणी ताक घातल्यामुळे या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत. ते जास्त तेल शोषून घेत नाहीत. त्यामुळे मी इथे पाण्याऐवजी ताकाचा वापर केलेला आहे आणि ताकाच्या आंबटपणामुळे या पुरीला चवसुद्धा खूप छान येते. तर व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी लागोपाठ एका पाठोपाठ मी पुऱ्या तळून घेत आहे, कारण कढईचं तापमान अगदी छान मेंटेन झालेलं आहे. जर कढई तुम्ही मध्यम आचेवरच ठेवली तर या एका पाठोपाठ तुम्हाला पुऱ्या तळता येणार नाहीत. त्या पटकन तेलामध्ये करपल्या जाऊ शकतात. तर या ठिकाणी माझ्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तर या पुऱ्याचा तुम्ही रंग बघू शकता. खूप छान अशा या पुऱ्या झालेल्या आहेत आणि यामध्ये आपण ठेचा आणि ताक घातल्यामुळे याला चव खूप जबरदस्त येते. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की एकदा अशा पुऱ्या ट्राय करून बघा आणि कशा झाल्या होत्या ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका.